तुमच्या पार्टनरच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण करा. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती कशी निर्माण करायची? जर तुम्हालाही तुमच्या नात्यात तीव्रता वाढवायची असेल तर खात्री बाळगा की या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. मुळात नात्यात असा टप्पा येतो जिथे आपल्याला आपल्या जोडीदाराला गमावण्याची भीती वाटते, पण त्याच वेळी आपल्यालाही हेच वाटत असतं की जोडीदारालाही आपल्याला गमावण्याची भीती वाटली पाहिजे. आपण हेही इच्छितो की जोडीदार आपल्याला योग्य तो मानसन्मान देईल, आपल्या प्रेमाची किंमत समजून घेईल आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवेल. पण खूपदा असं होत नाही. काही अशा चुका आपण करतो ज्या आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्याला गमावण्याची भीती निर्माण करत नाहीत. पण आज मी अशा काही चुका आणि त्याची कारणं सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नात्यात तुमची किंमत वाढवू शकता आणि तुमचा जोडीदारही तुम्हाला गमावण्याची भीती बाळगेल. सर्वात पहिल्यांदा सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोलूया. अनेक वेळा आपण आपल्या जोडीदाराचे प्रेम मिळवण्यासाठी रडतो, त्याच्या प्रेमाची भीक मागतो आणि ही सर्वात मोठी चूक असते. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. जर तुम्हाला तुमच्या नात्यात तुमची किंमत वाढवायची असेल, तर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्या प्रेमाची खरी किंमत समजवा, तर तुम्ही कधीही रडून किंवा स्वतःला कमकुवत दाखवून हे सिद्ध करू शकत नाही. जर तुम्ही देखील ही चूक करत असाल, जसं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, प्लीज माझ्याशी एकदा तरी बोल, सतत वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत असाल, मेसेज करत असाल, तर ही मोठी चूक आहे आणि ती तुम्ही आताच थांबवली पाहिजे. कारण बहुतांश प्रकरणामध्ये असं होतं की समोरचा व्यक्ती गोंधळून जातो. तो स्वतःलाच विचारतो, मी असं का करत आहे? मला कधी वाटलंच नव्हतं की मी या व्यक्तीसाठी इतकं रडेन. मी कधी विचारही केला नव्हता की याने मला इग्नोर केल्यावर मी असं वेड्यासारखं वागेल. पण सत्य हे आहे की तुम्ही स्वतःचं नुकसान स्वतः करत आहात. तुमच्या सततच्या मागे लागल्याने तुमची किंमत वाढत नाही, तर उलट ती कमी होत जाते. यामुळे तुमच्या जोडीदाराला अजून अधिक तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा आत्मविश्वास मिळतो. म्हणून जर तुम्ही एखाद्याचा आदर आणि प्रेम मिळवू इच्छित असाल, तर लूझर बनून ते कधीही मिळवू शकणार नाही. म्हणून ही चूक आजच थांबवा, कारण हे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराला हे समजले पाहिजे की जर त्यांना तुमचं प्रेम आणि सन्मान हवा असेल, तर त्यांनीही तुम्हाला प्रेम आणि सन्मान द्यावा लागेल. ही गोष्ट समजण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते, ज्यामुळे तुम्हाला या संपूर्ण संकल्पनेची जाणीव होईल. समजा तुम्ही एका कंपनीसाठी काम करता आणि ती कंपनी तुम्हाला दरवर्षी 12 लाख रुपयांचं पॅकेज देते. त्याबद्दल तुम्ही त्या कंपनीसाठी दररोज 12 तास मेहनत घेत आहात. पण हळूहळू कंपनीने तुमचं पॅकेज कमी करत नेलं आणि आता तुम्हाला फक्त 6 लाख रुपये देऊ लागली. पण तरीही तुम्ही तसंच 12 तासांचं मेहनतीचं काम करत राहिलात. अशा परिस्थितीत कंपनी कधीही तुमचा पगार पुन्हा वाढवणार नाही. तर तिला हे कळून चुकतं की तुम्ही पूर्वी 12 लाखांमध्ये जे काम करत होता, तेच काम तुम्ही आता 6 लाखांमध्येही करत आहात. त्यामुळे कंपनी आपला तोटा कधीच सहन करणार नाही, उलट तुमच्याकडून अधिक फायदा मिळवत राहील. हीच परिस्थिती नात्यात देखील लागू होते. जर तुमच्या जोडीदाराला हे कळलं की तुम्ही त्याच्या वागण्यावर काहीही फरक पडून घेत नाही आहात, ते तुमच्याशी प्रेमाने बोलत किंवा उद्धटपणे वागत, राग वाढवत किंवा तुम्हाला सतत दुर्लक्षित करत असोत, तरीही तुम्ही त्यांच्याजवळच राहणार आहात, तर ते तुम्हाला अधिकच दुर्लक्षित करायला लागतात. कारण त्यांना हे स्पष्ट दिसतं की त्यांचं वागणं काहीही असलं तरी तुम्ही त्यांच्याच मागे असणार आहात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या नात्यात स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर समोरच्या व्यक्तीला हे जाणवू द्या की प्रेम आणि सन्मान एकतर्फी नसतो. तो दोन्ही बाजूंनी समान असला पाहिजे, अन्यथा नात्यांचं संतुलन बिघडतं. नंबर 3, तुमच्या जोडीदाराला जर हे ठाम माहीत असेल की तुम्ही त्यांना कधीच सोडणार नाही, तर ते तुमच्याशी असंच वागायला लागतात. ते तुमच्याशी वाईट बोलले, अपमान केला, दुखावलं तरीही तुम्ही त्यांच्या जवळच राहणार आहात, ही खात्री त्यांना असते. त्यामुळे त्यांच्या वागण्यात ना भीती उरत ना जबाबदारी. उलट तेच तुम्हाला सांगतात की माझ्यापासून दूर जा, मला सोडून दे. पण त्यांची आतून खात्री असते की तुम्ही खरंच कधीच जाणार नाही. शक्यतो तुम्ही 2-4 दिवस दूर राहू शकता, पण शेवटी तुम्ही परत त्यांच्या जवळ याल, याची त्यांना सवय होऊन जाते. हीच सवय त्यांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण करते की ते काहीही वागले तरी तुम्ही त्यांच्याकडे परत यालच. परिणामी ते तुम्हाला अजून दुर्लक्षित करू लागतात आणि आदर दाखवण्याऐवजी तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तुमच्याशी नकारात्मक वागते,
तुमच्यावर ओरडते, तुम्हाला इग्नोर करते आणि तरीही तुम्ही त्यांच्या मागे लागलेले असता, तेव्हा ती व्यक्ती समजते की याला किंवा तिला माझ्याविना राहता येत नाही आणि हीच समज तुमच्या नात्यांचं खरं नुकसान करत असते. जर तुम्ही अशा नकारात्मक वागणुकीवर काहीच प्रतिक्रिया देत नाही, तर समोरच्या व्यक्तीला याचा फायदा घ्यायला शिकवता. त्याला वाटायला लागतं की काहीही झालं तरी हा किंवा ही माझ्या मागे येणार. म्हणूनच जेव्हा ते वाईट वागतात तेव्हा तुम्ही देखील तुमचं अंतर ठेवा. त्यांना हे समजलं पाहिजे की त्यांच्या वागणुकीचा परिणाम होतो आणि तुमचं दुःख, अस्वस्थता खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. प्रेम ही एक अशी भावना आहे ती मागून मिळत नाही. तुमचं प्रेम प्रामाणिक असलं तरी जर तुम्ही ते सतत कमीपणाने मांडत असाल, सतत समोरच्याच्या अपमानानंतरही त्याच्याकडे जात असाल, तर समोरच्याला तुमची सवय होईल, किंमत नाही. त्यांना तुमचं अस्तित्व जाणवू द्यायचं असेल तर कधीकधी गैरहजेरीच गरजेची असते. कोणत्याही नात्यात अंध तडजोडीचं स्थान नसतं. जर समोरची व्यक्ती प्रेम देत नसेल, आदर देत नसेल, तर तुम्हीही त्यांच्याशी राहणं बंधनकारक नाही. स्वतःची किंमत ओळखा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखता, तोपर्यंत दुसरं कोणी तुमचं मोल कधीच समजून घेणार नाही. थोडक्यात, प्रेम मागायचं नसतं, ते मिळवायचं असतं, पण स्वतःला हरवून नाही. नंबर 4, स्वतःला उपलब्धतेच्या साखळीत अडकवू नका. ही सवय तुमचं मोल कमी करत असते. जर तुम्ही नेहमीच तुमच्या जोडीदारासाठी सहज उपलब्ध असाल, मग त्यांनी कितीही चुकीचं वागलं, दुर्लक्ष केलं, अपमान केला, तरीही तुम्ही त्यांच्या एका फोनवर धावत गेलात, तर त्यांनी तुमचं मोल कधीच समजून घ्यायचं नाही. कारण माणूस सहज मिळालेल्या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. त्यामुळे जर तुम्ही सतत त्यांना मेसेज करत असाल, कॉल करत असाल, सतत त्यांच्याशी बोलण्यासाठी धडपडत असाल किंवा त्यांना परत येण्यासाठी विनवणी करत असाल, तर तुमचं प्रेम त्यांच्यासाठी सवयीसारखं होऊन जातं आणि जिथे प्रेम सवय बनतं, तिथे त्यांची किंमत संपते. कधीकधी तुम्ही स्वतःला थांबवायला शिका, थोडं दुर्लक्ष करायला शिका, त्यांना वेळ द्या, पण स्वतःलाही वेळ द्या. नातं फक्त एकाच बाजूने चालणं म्हणजे त्या नात्याला अधोगतीकडे नेणं. प्रेम असलं तरी स्वाभिमान विसरू नका. जेव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व, तुमचं मौल्यत्व विसरता, तेव्हा समोरची व्यक्तीही ते विसरते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती वेळा फोन केला याने नव्हे, तर तुम्ही किती वेळा थांबला याने तुमची किंमत ठरते. नातं एकतर्फी बनवू नका. जर तुम्ही सतत पुढे जात असाल, तर एके दिवशी तुम्ही थकून जाल आणि समोरच्याला काहीच फरक पडणार नाही. म्हणूनच स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या उपस्थितीचं मूल्य टिकवून ठेवा. नंबर 5, स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहा. जोडीदाराला केंद्रबिंदू बनवणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. जोडीदारावर प्रेम करणे चूक नाही, पण जर तुमचं संपूर्ण आयुष्य त्याच्या भोवती फिरत असेल, तर तुम्ही नकळत स्वतःची किंमत कमी करत असता. जर तुमचा मूड, मनस्थिती, निर्णय, आत्मविश्वास हे सगळं त्याच्या प्रतिसादावर अवलंबून असेल, तर ते पाहणाऱ्याला तुमचं स्वातंत्र्य हरवलेलं दिसतं. माणूस तेव्हाच आकर्षक वाटतो जेव्हा तो स्वतःच्या आयुष्यात व्यस्त, समाधानी आणि स्वाभिमानी असतो. तुमचं स्वतःचं आयुष्य ठेवा, जे त्यांच्याशिवाय सुद्धा सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे. तुमच्या करिअरकडे लक्ष द्या. तुम्हाला जे शिकायचं आहे ते शिका. तुमच्या छंदांना वेळ द्या. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी फिटनेसवर काम करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होता, तेव्हा तुम्ही परिपूर्ण वाटता आणि जोडीदारालाही तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या स्वायत्तेची जाणीव होते. तुम्ही स्वतःसाठी जगायला लागलात की तुम्ही केवळ प्रेम करणारी व्यक्ती राहत नाही, तर आदर मिळवणारी व्यक्ती बनता. म्हणून स्वतःवर लक्ष द्या, स्वतःसाठी जगा. कारण जो स्वतःचा आदर करतो त्यालाच दुहेरी आदर देतात. नंबर 6, आकर्षक आणि आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्व ठेवा. कारण फक्त सौंदर्य नाही, तर व्यक्तिमत्वच खरी ताकद असते. कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवायचं असेल तर केवळ प्रेम पुरेसं नसतं, आकर्षणही तितकंच गरजेचं असतं. आणि हे आकर्षण फक्त चेहऱ्याच्या सौंदर्यावर अवलंबून नसतं, तर तुमच्या चालण्यात, बोलण्यात, विचारांमध्ये आणि आत्मविश्वासात असतं. स्वतःला प्रत्येक स्तरावर घडवा, मानसिक, शारीरिक आणि भावनिक. छान कपडे घाला, व्यायाम करा, पुस्तकं वाचा, स्वतःचे विचार ठामपणे मांडा. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, स्वतःला समजून घेत पुढे जाता, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व झळकायला लागतं. जर कधी तुमचा जोडीदार तुम्हाला कमी लेखतो, तुमच्या मतांकडे दुर्लक्ष करतो, तर त्याला हे ठामपणे दाखवून द्या की तुम्ही कोणावरही अवलंबून नसलेल्या व्यक्ती आहात. स्वतःचं मत ठाम ठेवा. जे योग्य वाटतं त्यावर ठाम राहा. तुम्ही जर नेहमी त्याच्या मनासारखं वागायला लागलात, त्याच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ शकत नाही असं दाखवलं, तर ते तुमच्याकडे आदराने पाहणार नाहीत,
पण जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे उभे राहता तेव्हा त्यांनाही तुमचं महत्त्व जाणवतं. आकर्षण हा खेळ चेहऱ्यावरचा नाही, तर विचारांचा आणि आत्मसन्मानाचा असतो. म्हणून स्वतःला घडवत राहा. नंबर 7. जर तुम्हाला गमावण्याची भीतीच नाही, त्याला टिकवण्याचा अट्टहास करू नका. हेच सर्वात मोठं आणि कटू सत्य आहे. कोणीतरी तुमच्याशी वाईट वागते, सतत दुर्लक्ष करते, पण तरीही तुम्ही त्याला गमावण्याच्या भीतीने त्याच्यासाठी सगळं सहन करत राहता, तर हे तुमच्या आत्मसन्मानावरचा आघात आहे. जो माणूस तुम्हाला गमावण्याची भीती बाळगत नाही, त्याच्यासाठी तुम्ही कितीही केलं, प्रेम दिलं, त्याच्या मनाप्रमाणे वागलात, तरीही तो तुमचं खरं महत्त्व कधीच समजून घेणार नाही. अशा लोकांसाठी सतत स्वतःला बदलणं, त्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्या भावना गिळून टाकणं, हा वेळ आणि मनशक्तीचा केवळ अपव्यय आहे. प्रेम असावं पण आत्मसन्मान गमावू नये. नातं टिकवावं पण स्वतःला हरवून नाही. जर कोणी इतक्या सहजपणे तुम्हाला गमवायला तयार असेल, तर त्यांना जाऊ द्या. कारण जे खरंच तुमच्यावर प्रेम करत असतील, त्यांना तुम्ही गमवाल की काय याची काळजी लागून राहते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवता, तेव्हाच दुसरं व्यक्ती तुमचं महत्त्व ओळखायला शिकते. त्यामुळे जो तुम्हाला गमावण्यास घाबरत नाही, त्याच्यासाठी तुमचं मन, आयुष्य आणि स्वाभिमान गमवू नका. नंबर 8. शांतता कधीकधी सगळ्यात मोठं उत्तर असतं. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी न बोलणं, कोणतीही प्रतिक्रिया न देणं हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं. जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याच्या वागण्याचा आरसा दाखवला जातो. जर तुम्ही त्याच्या प्रत्येक वाईट बोलण्याला प्रत्युत्तर दिलंत, सतत स्पष्टीकरण देत राहिलात, तर त्यांना वाटतं की ते तुमच्यावर विजय मिळवत आहेत. पण तुम्ही जर संयमाने आणि शांतपणे त्याच्या नकारात्मकतेला प्रतिसाद दिला नाही, तर त्यांना स्वतःच्या वागणुकीची जाणीव होऊ लागते. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्याला महत्त्व देता, स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य देता, तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या मनातही एक भीती निर्माण होते. ती किंवा तो आता तुटू शकतो, सुटू शकतो. प्रेमासाठी स्वतःला कमी समजू नका. कोणी तुमच्यासोबत राहणं म्हणून भीक मागू नका. जो खरंच प्रेम करतो तो तुमच्यासाठी स्वतःहून प्रयत्न करेल. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणतंही नातं तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकणार नाही. कारण शांतता म्हणजे कमकुवतपणा नव्हे, ती म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाची आणि परिपक्वतेची जाणीव असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच विचारांनी पुढील व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा.